आपल्या संस्कृतीमध्ये मातृशक्तीवर किंवा आई बहिणीवर कधी शिवी दिली जात नव्हती. ते इस्लाम आल्यापासून सुरू झालं. परमपवित्र भगवा ध्वज, वंदनीय भारत माता, अखंड हिंदुस्थानचे दैवत पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, व्यासपीठावरील परमपूजनीय सर्व संत, आत्मीय मातृशक्ती व हिंदू समाज. मागाशी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने हिंदू संमेलनं पूर्ण भारतभर आयोजित केली आहेत. आता अशी जी संमेलन आहेत ती 1 लाखाच्या पुढे भारतवर्षामध्ये अशी संमेलन झाली आहेत. देशाला 75 वर्ष स्वातंत्र्याचे उलटूनही आपल्याला हिंदू समाजाला एकत्र करण्याची आणि धर्माचे जागरण करण्याची आवश्यकता काय? तर मुळात देशाला 75 वर्ष पूर्ण झाले स्वतंत्र होऊनही तरीही हिंदू समाज जितका संघटित हवाय तो संघटित झालेला नाहीये. मग त्याची कारण काय आहेत? या भूमीमध्ये, या देशामध्ये असंख्य परकीय आक्रमण झाली. जवळजवळ इसवी सन पूर्ण 600 तर आता 2025-26 सुरू आहे, म्हणजे 2600 वर्ष या भूमीवर परकीयांची आक्रमण झाली आहे. ज्याच्यामध्ये या भूमीवर जी पहिली आक्रमण झाली ती सत्तांतराची आक्रमण होती किंवा या भूमीवर राज्य करण्याची आक्रमण होती. इतिहासामध्ये आपण त्या आक्रमणांना म्हणतो ग्रीकांचं आक्रमण, शकांचं आक्रमण, यवनांचं आक्रमण. ते इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून तर जवळजवळ 7व्या शतकापर्यंत ती आक्रमण झाली. ती जी आक्रमण होती ती साम्राज्य विस्तारवादाची आक्रमण होती. त्यानंतर या भारतवर्षावर दुसरं आक्रमण सुरू झालं किंवा दुसरं पर्व आक्रमणाचं सुरू झालं. ते जे आक्रमण होतं त्याला इतिहासामध्ये किंवा समाजशास्त्रामध्ये इस्लामी आक्रमण असं म्हणतात. जे आक्रमण इसवी सन 711 पासून मोहम्मद बिन कासिमच्या नावाने जे सुरू झालं तर ते पानिपतच्या युद्धापर्यंत हे दुसरं आक्रमण मानलं जातं. आता हे आक्रमण जे होतं हे साम्राज्य विस्तारात तर होतच, पण जरा ते बहुआयामी होतं. हे जे आक्रमण होतं ते धर्म उद्ध्वस्त किंवा नष्ट करण्याचं होतं. इस्लामचा धर्म प्रचार आणि प्रसार करण्याचं आक्रमण होतं. आपली संस्कृती नष्ट करण्याचं आक्रमण होतं. आपल्या भारतवर्षामध्ये जर कोण जर वाईट वागला तर आपल्या मुखामधून सहज त्याला एखादी शिवी जाते असं आपण पाहतो आपल्या समाज जीवनामध्ये. एखादा गाढवासारखा वागायला लागला आपण त्याला म्हणतो का रे गाढवा, अशी शिवी देतो आपण पटकन. किंवा अनेक धार्मिक ग्रंथामध्ये जर ऐकलं असेल, पाहिलं असेल, वाचलं असेल तो जसा वागतो तसं त्याला शिवी दिली जाते. तुम पाखंडी हो, हा पाखंडी आहे, हा मूर्ख आहे, हा गाढव आहे, हा बैल आहे, अशी सहज आपल्याला लक्षात येते. पण या इस्लामी आक्रमणामध्ये आपली संस्कृती कशी नष्ट झाली पहा. आपल्या संस्कृतीमध्ये मातृशक्तीवर किंवा आई बहिणीवर कधी शिवी दिली जात नव्हती. ते इस्लाम आल्यापासून सुरू झालं. म्हणजे पहा किती बारकाईने आक्रमण त्यांनी केली. आपण कधी आईवरून शिवी देत नव्हतो, बहिणीवर कधी शिवी देत नव्हतो. इतकं भयानक ते इस्लाम आक्रमण होतं ज्याने आपली सगळी सांस्कृतिक व्यवस्था बदलली, आपल्याला विकृत करून टाकलं. ते दुसरं आक्रमण होतं. आणि या भारतवर्षामध्ये तिसरं जे आक्रमण जे सुरू झालं ते म्हणजे ब्रिटिशांचं आक्रमण, ख्रिश्चनांचं आक्रमण. आहे का ना? ब्रिटिश म्हणून कशाला लपवायचं? हे ख्रिश्चनांचंच आक्रमण होतं. आता हे जे आक्रमण होतं, हे तिसरं जे आक्रमण होतं
ते जे सुरू झालंय ते काय अजून थांबलेलं नाहीये. म्हणून देशाला स्वातंत्र्य वर्षाचे 75 वर्ष उलटूनही आपल्याला काय एकत्र यावं लागतं, कारण ब्रिटिशांच्या आक्रमणाचा पगडा अजूनही आहे. जे ब्रिटिशांचं आक्रमण होतं ते आक्रमण साम्राज्य विस्ताराचं होतच, धार्मिक आक्रमण तर होतच, परंतु हे आक्रमण बहुआयामी आहे. हे जे ब्रिटिशांचं आक्रमण आहे, हे ख्रिश्चनांचं आक्रमण आहे, हे इतक्या बहुआयामी आक्रमण आहे ज्याने आपली शिक्षण व्यवस्था बदलली, आपली जीवन व्यवस्था बदलली, आपली धार्मिक व्यवस्था बदलली, इथली परंपरा संस्कृती सगळ्या व्यवस्था बदलण्याचं हे आक्रमण आहे. त्यामुळे या आक्रमणाला जर आपल्याला तोंड द्यायचं असेल तर या हजारो वर्षाच्या आक्रमणामध्ये जे आपलं स्व हरपलंय, आपलं स्व हरवलंय, नष्ट झालंय, ते स्व शोधण्यासाठी आम्ही एकत्र येतोय. तो स्व काय आहे, तर तो स्व आमचा स्वधर्म आहे, स्वसंस्कृती आहे, स्वपरंपरा आहे, स्वभूषा आहे, स्वभोजन आहे. या सगळ्या स्व ज्या आहेत त्या स्वचा बोध करून घेण्याचं आता आमच्यावरती जबाबदारी आहे हिंदू म्हणून. म्हणून हे जे आक्रमण आहे, हे आक्रमणाला परतावून लावण्यासाठी आता हे सगळे एकत्र आलेले तीनही जे आक्रमण आपण म्हणतो, जे मी सांगितले, मग त्यामध्ये कम्युनिस्ट असेल, इस्लाम असेल, ख्रिश्चन असेल, किंवा ज्याचं काही वर्षांपूर्वी धर्मांतरण झालं असेल, असे सगळे शत्रू आता आपल्या समोर उभे आहेत. सगळ्यांनी हा भारतभूमी जिंकण्यासाठी असंख्य प्रयत्न केले, कुणी तर जगावर राज्य करण्यासाठी प्रयत्न केले. सिकंदराचं आपल्यावर आक्रमण झालं पहिल्या पर्वामध्ये. पृथ्वीस जिंकणारे आले अनेक येथे, नाही निशाण त्यांचे उरले जगात कोठे. गेली सहस्र वर्षे लढलो न थांबताही, गझनी सिकंदराची उरली न मृत्यू काही. आम्ही काळ पुत्र आम्हा येईल मरण कैसे. आम्ही कसे मरू. जगातल्या सर्व संस्कृती नष्ट झाल्या या आक्रमणातून, परंतु हिंदू संस्कृती, आपली जी भारतीय संस्कृती, ती अजूनही जिवंत आहे. तर ती का जिवंत आहे, तर हजारो वर्ष आपले पूर्वज लढतायत. ते कुठल्या आधारावर लढतायत, तो आधार काय आहे, तर तो आधार आहे स्व. शिवाजी महाराजांनी या ठिकाणी हिंदवी स्वराज्य उभं केलं. त्याला स्वराज्य असं का म्हटलं, स्व का जोडला त्याला, कारण की स्व म्हणजे आपल्या भूमिपुत्रांचं राज्य. या भूमिपुत्रांचं राज्य उभं करायचं, इथल्या स्थानिकांचं म्हणजे हिंदूंचं राज्य उभं करायचं, त्यालाच स्वराज्य असं म्हटलेलं आहे. स्व काय दुसरा वेगळा नाहीये. पर्शियन, ग्रीकांचं, अरबांचं त्यांना घेऊन राज्य नाही करायचंय असं शिवाजी महाराज नाही म्हणले. जे थोतांड सांगितलं जातं की शिवाजी महाराजांमध्ये 57% सैनिक हे मुस्लिम होते, जे परकीय होते, अरबी होते, तुर्की होते. मग त्यांना स्वराज्य उभं करायचं होतं का, ते परकीय झालं. आपल्यामध्ये सहज असा प्रश्न येतो की आपण सगळे आता इथं राष्ट्रीय म्हणून जन्मलो. आपली राष्ट्रीयाची व्याख्या काय आहे, आपण सगळे राष्ट्रीय आहेत, याची व्याख्या काय. स्वाभाविक आहे, जो या भूमीला प्रेम करतो, आई मानतो, संत जनांचं पूजन करतो, इथल्या भगवतांचा आदर मानतो, विचार मानतो, तो राष्ट्रीय. बरोबर ना. भारत पाकिस्तानची समजा सामना सुरू आहे आणि भारत जिंकला तर आपण स्वाभाविक फटाके वाजवतो का, आम्हाला आमच्या राष्ट्राचा अभिमान आहे, आम्ही राष्ट्रीय आहे. पण जर पाकिस्तान जिंकला तर फटाके कोण वाजवतं, त्याला म्हणतात अराष्ट्रीय. काय अराष्ट्रीय. तुम्ही वंदे मातरम म्हणाल, ते म्हणतात आम्हाला मान्य नाही, ते झाले अराष्ट्रीय.
त्यामुळे आपल्याला या पर्वामध्ये संपूर्ण राष्ट्रीय हिंदू समाज संघटित करायचा आहे, एकही सोडायचा नाहीये. त्या राष्ट्रीय जो समाज आहे त्याचा समानार्थी शब्द आहे राष्ट्रीय, समानार्थी शब्द भारतीय, त्याचा समानार्थी शब्द आहे हिंदू. आणि त्याचा विरुद्धार्थी काय आहे? अहिंदू, अभारतीय, अराष्ट्रीय. अशी शक्ती सुद्धा या देशात सक्रिय आहे. ती ओळखण्याचा कार्यक्रम म्हणजे हिंदू संमेलन आहे, हे लक्षात असू द्या. या देशामध्ये ज्या ज्या वेळी आम्ही परकीयांबरोबर लढलो, ज्यावेळेस या ब्रिटिशांची सत्ता होती, 1857चा ज्यावेळेस संग्राम झाला, भारतवर्षामध्ये सर्व भयभीत वातावरण तयार झालं. 4 हिंदू सुद्धा या देशामध्ये एकत्र येऊ शकत नव्हते. आपल्या देशामध्ये कायदा आहे, कलम 144, तो ब्रिटिशांचा कायदा आहे. काय सांगतो तो कायदा? की तुम्ही 4-5 जण एकत्र कुठल्याच कार्यक्रमात एकत्र येऊ शकत नाही. आता काही काळापुरता तो लावला जातो, पण ब्रिटिशांच्या काळात कायमस्वरूपी होता. म्हणजे आम्हाला कधी एकत्र येऊन दिला जातच नव्हतं. इतकं भयभीत वातावरण होतं. सगळे घाबरत होते की या ब्रिटिशांना या देशातून कसं हाकलून लावायचं. या ठिकाणी शिवाजी महाराजांचे स्वराज्य उभं केलं. जे लोकमान्य टिळकांनी सांगितलं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार, तो मिळवायचा कसा. इतकं भीतीदायी वातावरण या देशामध्ये निर्माण केलं होतं. मग हिंदू समाज घराच्या बाहेर आणायचा आहे, गावागावात, चौकात, रोडवर एकत्र करायचा आहे. तो कुठल्या आधारावर करणार? तो आधार काय आहे? तर तो आधार त्यांनी शोधला, स्वधर्म शोधला. साधारणतः 1893च्या दरम्यान लोकमान्य टिळकांनी हिंदू समाजामध्ये चेतना निर्माण करण्यासाठी एक अभियान छेडलं. पूर्वीपासून आपल्या घरामध्ये गणपतीचं आगमन व्हायचं. गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता. या देशावर असंख्य विघ्न आहेत, तर ही सगळी विघ्न दूर कर असं कुणाला सांगणार आहे? तर बाप्पाला सांगणार आहे. तर लोकमान्य टिळकांनी नेमकं काय केलं? जो घरातला गणपती आहे तो आता चौकात आणायला सुरुवात केली. म्हणजे काय? की गावोगावी गणपती बाप्पाच्या नावाने मंडळांची सुरुवात केली. इसवी सन 1893 पासून सुरुवात आहे. कदाचित मागे पुढे काळ असेल, कदाचित तो. कुठल्या आधारावर केलं? स्वधर्म. धर्माशिवाय कुठलाही आधार नाहीये. या परकीयांना जर इथून पळून काढायचं असेल, आपला देश जर स्वतंत्र करायचा असेल, तर स्वबोधाशिवाय, स्वजागरण शिवाय पर्याय नाही. कालांतराने जे पुण्यामध्ये छोटस गणपती बाप्पाच्या नावाने जे मंडळ सुरू झालं, हळूहळू ते पूर्ण महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी गणपती बाप्पांची मंडळ सुरू झाली. हळूहळू हिंदू समाजाला आत्मविश्वास यायला लागला की आपण एकत्र येऊ शकतो. ब्रिटिशांची प्रचंड दहशत होती. किमान धर्माच्या नावाने आता थोडी सूट द्यायला लागले. चला या, भजन करा, एकत्र या. हळूहळू तो आत्मविश्वास जागा व्हायला लागला की आपण एकत्र यायला लागलो. लोकमान्य टिळकांचे त्या काळातले त्यांचे 2 जिवलग मित्र होते. इतिहासामध्ये आपण वाचलं असेल, लाल बाल पाल. बिपिनचंद्र पाल म्हणजे बंगालचे, लाला लजपतराय म्हणजे पंजाबचे. त्यांनी संपूर्ण भारतभर हाच उपक्रम राबवला. स्वच्या आधारावर हिंदू समाजाला एकत्र करायची सुरुवात केली. ब्रिटिशांची प्रचंड मजबूत सत्ता या भारतात असताना त्यांनी या भारतामध्ये इसवी सन 1905 मध्ये बंगालची फाळणी केली. बंगाल भारतामधलं एक राज्य आहे आणि त्या राज्याची विभागणी केली, फाळणी केली. आता ही फाळणी आम्हाला मान्य नाहीये. का मान्य नाहीये? तर त्या फाळणीच्या आधारावर तोडा फोडा आणि राज्य करा ही त्यांची नीती होती. ही नीती हिंदू समाजाला समजून सांगितले पाहिजे. मग हे जे त्यांनी फाळणी जी उभी केली आहे ती कुणाच्या आधारावर संपवायची आहे? तर ती या भूमिपुत्रांच्याच आधारावर. मग कोण करेल ते काम? तर ते काम करेल नवतरुण मंडळ, गणेशोत्सव मंडळ.
जी गणपती बाप्पाची मंडळ उभी झाली त्यांच्यामध्ये आता आत्मविश्वास निर्माण झालाय. हळूहळू समाज बाहेर यायला लागलाय. त्याला आता कळायला लागलं की आता आपल्यामध्ये शिवाजी महाराज संचारतायत, संभाजी महाराज संचारतायत. आता आपल्याला आपला इतिहास समजलाय. आता या गोऱ्यांना या देशातून हाकलून लावण्याशिवाय शांत बसायचं नाही. असं करता करता पूर्ण देशभर हिंदू समाज जागृत झाला. मग त्यांना दिशा काय द्यायची? पहा, महापुरुषांना फार मोठी दृष्टी असते, लक्षात ठेवा. 1905 ला बंगालची फाळणी झाली आणि त्याची पूर्व योजना 1893 पासून सुरुवात झाली. साधारण 12 वर्षापूर्वी ती योजना सुरू झाली की आपल्याला हिंदू समाजाला घराच्या बाहेर काढावं लागेल, संघटन करावं लागेल, एकत्र आणावं लागेल. पुढे काय झालं? त्याच कार्यकर्त्यांच्या आधारावर आम्ही संपूर्ण भारतभर एक आंदोलन छेडलं. कुठलं आंदोलन छेडलं? संपूर्ण स्वदेशी. इतिहासामध्ये फार प्रसिद्ध ते आंदोलन आहे, संपूर्ण स्वदेशी. तो स्वका त्यांना जागा करावा लागला. त्या कुणाच्या आधारावर? स्वकीयांच्याच आधारावर. काय जागा करावं लागलं? स्वदेशी. या ब्रिटिशांना या देशातून हद्द पार करायचं असेल तर सर्वांमध्ये, सर्व हिंदू समाजामध्ये स्व जागा झाला पाहिजे. स्वदेशी. सगळीकडे बंड सुरू झाला की आम्ही ब्रिटिशांचे कुठलेही उपकरण स्वीकारणार नाही, खरेदी करणार नाही. गावोगावी जे जंटलमॅन झालते, शिकलेले होते, टायकोट पॅन्ट शर्ट घालायचे, स्वतःचे वस्त्र अग्नीमध्ये जाळून टाकले. आम्हाला ब्रिटिशांचं काहीही नको, आम्ही ब्रिटिशांचं कुठलीही खरेदी करणार नाही. त्या काळामध्ये ब्रिटनमध्ये बातमी आली की ब्रिटनमध्ये केवळ स्वदेशीच्या आंदोलनामुळे ब्रिटनमध्ये 500 कपड्यांच्या मिल बंद झाल्या. ब्रिटिशांची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. इथला जो नाभी समाज आहे तो ब्लेड सुद्धा विदेशी वापरत नव्हता, स्वदेशी. थोडस खर्चटेल, आपलं म्हणायचं लागलं लागू दे, रक्त निघू दे निघू दे, काही अडचण नाही, पण इंग्रजांचं ब्लेड सुद्धा वापरायचं नाही. धोब्यांनी ब्रिटिशांचे कपडे सुद्धा धुवायचे बंद केले. सगळीकडे बंड सुरू झालं. कालांतराने त्याचा परिणाम काय झाला? केवळ आम्ही स्वजागृत केला. इतिहासाची नोंद अशी आहे, 12 डिसेंबर 1911 ला त्या लॉर्ड कर्झन जो गव्हर्नर होता, त्या गव्हर्नरला ही फाळणी माघारी घ्यावी लागली. कशामुळे हा विजय झाला? कुणी विजय केला? तर इथल्या सोक्यांनी तो विजय निर्माण करून दिला. कुणाच्या आधारावर? ते स्वच्या आधारावर. जे आमचं स्वदेशी स्वजागृत झालतं, स्वधर्म जागृत झालतं. त्याच दरम्यान रक्षाबंधन असताना जे हिंदू समाजामध्ये विभाजन झालतं, अखिल भारतीय स्तरावर रक्षाबंधन म्हणजे स्वसंस्कृतीचं जागरण सुरू झालं. मग आता देशाची फाळणी जी होती, बंगालची फाळणी जी होती, ती फाळणी रद्द झाली, माघारी घेतली. आता करायचं काय? सगळेजण लोकमान्य टिळकांना विचारायला लागले. मंडळातले कार्यकर्ते सक्रिय झाले, सगळे हिंदू समाज जागृत झाला. आता करायचं काय? तर ते म्हणले करायचं काय नाही, हे अभियान जागच ठेवायचंय. हे जो विचार आहे स्वदेशीचा तो जागृतच ठेवायचा, बंद करायचा नाही. 11 नंतर हे स्वदेशी अभियान बंद झालं नाही. कालांतराने पहिलं महायुद्ध झालं, ब्रिटिश विजयी झाले, ब्रिटिशांची सत्ता अजून मजबूत झाली. पण भारतामध्ये त्यांची जी पकड होती ती पकड मात्र त्यांची ढिल्ली झाली, म्हणजे कमकुवत झाली. कुठल्याच्या आधारावर? फक्त स्वदेशीच्या आधारावर. कालांतराने प्रत्येक मंडळाने वेगवेगळे उपकरण सुरू केले. लोकमान्य टिळकांनी प्रत्येक मंडळात चरखा घ्यायला सांगितलं. ज्या चरख्याच्या आधारे आम्ही अशा सतरंजा निर्माण करायचो, हळूहळू अंगावरची वस्त्र निर्माण करायला लागलो. आम्ही संपूर्ण विदेशी बहिष्कार सुरू केला. विदेशी उपकरण काही घेत नसताना आम्ही स्वयंस्फूर्तीने स्वावलंबी झालो. मंडळात चरखे सुरू झाले आणि आम्ही स्वतःचे कपडे वापरायला लागलो. कालांतराने या चळवळीमध्ये असाच एक तरुण आला जो साऊथ आफ्रिकेमधून आला. तो म्हणला मला पण तुमच्यात घ्या. तुम्हाला आठवत असेल लहानपणी आपण सगळे खेळायचो आणि एखादा खोडकर हटकून म्हणतो मला पण तुमच्यात घ्या खेळायला. आपल्याला मस्त माहिती आहे खोडकर येतो, पण काय आपला स्वभाव आहे, ये बाबा कुठून आला? साऊथ आफ्रिकेतून. तो मलाही घ्या तुमच्यात.
आता आपण त्याला घेतला आपल्यात. आता हा काळ होता 1918 1920च्या काळात. त्या काळात लोकमान्य टिळक थकले आणि ते गेले. बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय यांचं सुद्धा हळूहळू वय झालं आणि जो आपल्यामध्ये डाव करायला आलता ना त्याच्याकडे नेतृत्व गेलं. का? तो रडीचा डाव खेळत होता. आणि नंतर मग त्याने हे जे स्वदेशी आंदोलन आहे आपल्यामध्ये किती धूळ फेकली इतिहासामध्ये. जे स्वदेशी आंदोलन इथल्या भूमिपुत्रांनी स्वच्या आधारावर जे उभं केलं त्याचं श्रेय तो घ्यायला लागला. आणि हळूहळू जी मंडळं स्वच्या आधारावर जागृत झाली त्यांना राजकीय जागृत केलं गेलं. या देशाला स्वातंत्र्य मिळवायचं म्हणजे काय? सत्तांतरण एवढंच ध्येय त्या मंडळामध्ये पेरलं. हळूहळू त्या मंडळातलं सुद्धा स्व निघून गेलं. काय याचा परिणाम झाला पुढील काळात की जवळजवळ 1947 ला ज्या मुस्लिम लीगने ज्यांचं एक अधिवेशन झालं 23 मार्च 1940 लाहोर मध्ये अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशन मध्ये पारित केला अहवाल की आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या आधारावर मुस्लिमांचा वेगळा देश हवा आहे. पुढे इतिहासात काय झालं? देशाची फाळणी झाली. जो समाज, जो हिंदू समाज एका राज्याची फाळणी स्वीकारत नव्हता त्याने एका धर्माच्या आधारावर देशाची फाळणी कशी काय स्वीकारली? त्याचं कारण आमचं स्व नष्ट झालं. आमचं स्व कुणीतरी नष्ट केलं. आमच्या चळवळीला कुणीतरी वाईट दिशा दिली. आमची चळवळ कुणीतरी मोडीत काढली. या देशाचा पहिला पंतप्रधान ज्याचे टाय सूट कोट विदेशात त्या काळात धुवायला जायचे, कुठे गेले स्वदेशी आंदोलन? संपूर्ण नष्ट केलं. तो जो बोध नष्ट केला होता तो जो इतिहास आहे. दिनांक 3 जून 1947 ला लॉर्ड माउंटबेटनने एक अहवाल केला की या पद्धतीत आम्ही देशाची फाळणी करू. आणि त्यांनी जो अहवाल दिला साधारण 15-16 जुलै 1948 मध्ये देशाची फाळणी होईल आणि त्या फाळणीच्या आधारावर आम्ही 2 धर्मांना वेगवेगळे देश देऊ. त्या काळात तुमच्यासारखे जागृत असलेले कार्यकर्ते, हिंदू समाज संघाचे स्वयंसेवक घरोघरी गावोगावी जायला लागले की देशाची फाळणी मान्य नाही आहे. 800 वर्ष इस्लामचा राजा आम्ही स्वीकारला, मग आता स्वीकारला काय हरकत आहे? या भारत मातेचे तुकडे आम्हाला करता कामा नये. या भारत मातेचं विभाजन होता कामा नये. पण लक्षात आलं ज्यावेळी ब्रिटिशांना की गावोगावी हिंदू समाज जागा होतोय ती फाळणी फार दूर लांबवता कामा नये. म्हणून त्या काळात काँग्रेसने स्वतःचा अहवाल दिला दिनांक 15 जुलै 1947 ला की आम्हाला ही फाळणी मान्य आहे. या देशाची तात्काळ फाळणी करा. का दिलं ते संमतीपत्र? देशावर त्यांच्यावर विश्वास होता. स्वतः आमच्या देशाचे राष्ट्रपुरुष ज्यांना आम्ही म्हणतो, पिता आम्ही म्हणलो काही काळ, ते सुद्धा म्हणले माझ्या देहाचे तुकडे होतील पण या भूमीचे मी तुकडे करून देणार नाही. आम्ही विश्वास ठेवला. हो, संघाने सुद्धा विश्वास ठेवला. इथल्या संतांनी विश्वास ठेवला की बापू आहेत, देशाची फाळणी होणार नाही. आम्ही विश्वास ठेवला. कुणावर? आपल्यातलेच आहेत. ठेवला विश्वास. कालांतराने झालं काय? ते केवळ 60 दिवसात म्हणजे 15 ऑगस्ट 1947 मध्ये ती फाळणी केली आणि या 60 दिवसात जवळजवळ 20 लाख हिंदूंच्या कत्तली झाल्या. 2 कोटी हिंदू ज्यांना आपलं जमीन, आपलं घर, आपली संपत्ती सगळं सोडून या भारतामध्ये यावं लागलं. या देशाचे पंतप्रधान काय म्हणले? किती अभागी आहेत ही माणसं. सगळं सोडून आलेत आणि इथे कशाला आलात? हे जे शरणार्थी आहेत या शरणार्थींना काही 2 अन्नाचे घास द्या, असं पहिल्या पंतप्रधानांचं वाक्य आहे. त्यावेळेस गोळका गुरुजी म्हणले हे शरणार्थी नाहीयेत. यांनी आपली वडिलोपार्जित जमीन सोडली, आपली संपत्ती सोडली, आपल्या आया बहिणींची इज्जत गेली, तरीही आपला धर्म सोडला नाही. ते शरणार्थी नाहीयेत, ते पुरुषार्थी आहेत. त्यांचा सन्मान झाला पाहिजे. त्या पुरुषार्थींना आम्ही 75 वर्षांनी या देशाचं नागरिक केलं. ज्यांनी स्वतःचं सगळं गमावलं त्यांना आम्ही सन्मान 75 वर्षांनी दिला. का?
आमचं स्व मेलं होतं. आम्हाला आमचं स्व कळत नव्हतं. या देशात हजारो वर्ष कोण लढत होतं, कशासाठी लढत होतं, ते सगळं 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 आम्ही विसरलो होतो. या देशामध्ये सर्वात शेवटचं जे हिंदू साम्राज्य होतं ते होतं विजयनगरचं साम्राज्य. त्या काळात 15व्या शतकामध्ये भारतामध्ये जे शेवटचं साम्राज्य आहे, एकीकडे वैभव होतं, म्हणजे आत्म वैभव त्या ठिकाणी होतं, आणि एकीकडे आत्मविस्मृती ज्यांनी आपला इतिहास विसरला होता. आणि एका भागामध्ये हिंदू समाज आत्मग्लानीमध्ये गेला होता, उत्तर भारतामध्ये, ज्याच्याकडे धर्म शिल्लक राहिला नव्हता. ते जे विजयनगरचं साम्राज्य आहे, दिनांक 13 जानेवारी 1565 इतिहासामध्ये प्रसिद्ध लढाई आहे, तालीकोटाचं युद्ध, राक्षसी तांगडी असं ते युद्ध आहे. ते जे युद्ध आहे, ते युद्ध विजयनगर साम्राज्याच्या विरुद्ध कोण लढलं, आणि हे विजयनगरचं जे शेवटचं हिंदूंचं साम्राज्य आहे ते का नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला. कारण भारतामध्ये स्वकीयांचं सर्वात शेवटचं राज्य दक्षिणेतलं जे शिल्लक होतं, जे वैभवाच्या शिखरावर होतं, ते साम्राज्य नष्ट करण्यासाठी या दक्षिणेतल्या 5 पातशाह्या एकत्र आल्या. आणि त्यांचा नारा काय होता, तेरा मेरा क्या रिश्ता, इंशाल्लाह इंशाल्लाह असा नारा होता. पण ते विजयनगरचं साम्राज्य, ते आमच्या स्वकीयांचं साम्राज्य आहे, ते आमच्या भूमिपुत्रांचं साम्राज्य आहे, ते आमच्या भारत मातेचं साम्राज्य आहे. तो आमचा स्व आम्हाला त्या ठिकाणी कळाला नाही. म्हणून त्या किष्किंधा नगरीमध्ये, हम्पी, आजही जाऊन पहा, जवळजवळ 1 वर्ष ते साम्राज्य जळत होतं, तरी सुद्धा त्याचं वैभव आता सुद्धा पाहून या तुम्ही, किती वैभव आहे. जगातलं सर्वात मोठं शहर त्यात गणलं गेलं. ते इतकं ते भयानक साम्राज्य ते कुणी नष्ट केलं, तर या 5 पातशाह्या एकत्र आल्या. निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, बरीदशाही, महमदशाही यांच्या विरुद्ध फक्त एकच हिंदू राजा रामराय लढत होता. पण बाकीच्या कुठल्याही हिंदूंना वाटलं नाही ते विजयनगरचं साम्राज्य, ते आपल्या भौकीतलं साम्राज्य आहे, आपल्या भूमिपुत्रांचं साम्राज्य आहे, ते वाचवायला जाऊ कुणीही गेलं नाही. याच्यापेक्षा अजून वाईट अवस्था, ज्या साम्राज्याचे रामराज्य होते त्यांनी आपल्या सैन्यांमध्ये सेनापती कुणाला नेमलं, इतिहासामध्ये नोंद आहे. त्यांनी आपल्या सेनापती नेमलं गिलानी बंधू. आता हे गिलानी बंधू कोण आहेत पहा. विजयनगरचं साम्राज्य एकच असं लढतंय जे हिंदूंच्या रक्षणासाठी आहे, आणि त्यांनी सेनापती कुणाला नेमलंय, मोहम्मद गिलानी, मन्नू गिलानी असे 2 गिलान्यांना सेनापती म्हणून नेमलं. आणि ते सेनापती तेरा मेरा क्या रिश्ता या आधारावर त्यांनीच विजयनगरच्या साम्राज्यावर, म्हणजे आपल्या सैन्याने आपल्या साम्राज्यावर हल्ला केला, आणि ते विजयनगरचं साम्राज्य नष्ट झालं. जिथे जिथे आम्ही स्व विसरलो, तिथे तिथे आमचं पतन झालं. जिथे जिथे आम्ही स्व जागृत केला, तिथे तिथे आम्ही पुन्हा नव्याने साम्राज्य उभं केलं. ज्या ठिकाणी या देशाची फाळणी झाली, जी फाळणी 1 वर्ष त्याची योजना असताना फक्त 60 दिवसात केली, ज्या जवळजवळ 20 लाख हिंदूंच्या लाहोर, बंगाल किंवा या अनेक प्रांतामध्ये ज्या कत्तली झाल्या, अनेक तरुण मुलं फासावर गेली, पण हा इतिहास आम्हाला कधी सांगितला नाही. याद करो वो हिंदू जिसने अपना सिद्धांत रचाया है, याद करो वो हिंदू जिसने अपना सिद्धांत रचा है, संपूर्ण जीवन भर केवल मातृशक्ती का सन्मान बचाया है. आम्ही मातृशक्तीला सुद्धा प्रत्येक ठिकाणी वचन दिलं, पण त्याच फाळणीच्या आक्रमणामध्ये सर्वात जास्त महिलांचे बलात्काराने कत्तली झाल्या. जे साम्राज्य या भूमीला गिळंकृत करण्यासाठी आलं होतं, ते साम्राज्य आमचा धर्म नष्ट करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत होतं. त्याच्यानंतर आम्ही स्वतंत्रही झालो. बरेच जण म्हणतात आता स्वतंत्र भारत आहे, स्वतःला स्वाधीनता आहे, पण लक्षात असू द्या अजूनही आपण स्वतंत्र नाही, असं ठाम मत मी सांगतोय. आपल्याला
स्वकीय भाषेत शिक्षण घेता येत नाही. आपल्या ज्या ऋषी मुनींनी जी शिक्षण व्यवस्था जी उभी केली आहे त्या आधारावर आपल्याला शिक्षण घेता येत नाहीये. आम्हाला आमच्या स्वभूषेवर अभिमान नाहीये. आम्हाला आमच्या स्वधर्मावर अभिमान सांगितला जात नाहीये. आमच्यामध्ये विभाजन केलं जातं. आमच्यामध्ये फूट पाडली जाते. आमची स्वभाषा ही आता आम्हाला अभिमानाची वाटत नाहीये. आम्ही जर इंग्लिश मध्ये बोललो तर काय म्हणतात, काय जंटलमॅन आहे, किती शिकला, किती सुशिक्षित पोरगा आहे, अशी अवस्था करून ठेवली आहे. आणि जर एखादा आपल्या मातृभाषेत जर बोलत असेल, आपल्या स्वभाषेत बोलत असेल, किती गावंढाळ आहे, ही अवस्था करून ठेवली आहे. 75 वर्ष स्वतंत्र होऊ नये. त्यामुळे देश स्वतंत्र जरी झाला तरी आपल्याला स्व आधारितच काम करावं लागणार आहे. हिंदू केवल रंग नहीं, हिंदू केवल ढंग नहीं, हिंदू केवल झुंड नहीं, हिंदू केवल रणमुंड नहीं. जब त्याग प्रेम की अंतर ज्वाला लोभ मोह सुलगाती है, जनजीवन प्रकृति के प्रति अपना समविचार उपजाता है. सत्यम शिवम स्वरूपम अपना हिंदू धर्म ही कहलाता है. आम्ही सत्यासाठी लढलो, स्वस्वरूपासाठी, स्वतःसाठी लढलो, स्वधर्म वाचवण्यासाठी लढलो. ते लढण्यासाठी आमचा इतिहास पुसलाय. जे आम्ही आत्मविस्मृत मध्ये गेलोय. आमचा जो पूर्वजांचा इतिहास आहे, आमच्या वडिलांचा इतिहास आहे, आमचे पूर्वज कशासाठी लढले तो इतिहास आम्ही विसरलोय. तो इतिहास जागृत करण्यासाठी आम्हाला युद्ध करायचं आहे. तुम्ही युद्धाला तयार आहात ना? 100%. ते आपल्याला काय युद्ध करायचं आहे तर पुन्हा स्वच्या आधारावरच. तर काय स्व? तर आपल्या सर्वांना आव्हान आहे, आजपासून आम्ही स्वदेशी अभियान उभं करू. काय स्वदेशी? ज्यावेळेस ब्रिटिश या भारतामध्ये आले त्यांनी फक्त एक कंपनी घेऊन आले होते. त्या कंपनीचं नाव दिलं ब्रिटिश इंडिया. किती कंपनी घेऊन आले ते? एक. आता त्याच इंग्रजांच्या या भारतामध्ये किती कंपन्या आहेत? किती आहेत? 7,000 कंपन्या ब्रिटिशांच्या या भारतामध्ये आहेत. तुम्ही जो साबण वापरता ना तो सुद्धा ब्रिटिशांचा आहे, विदेशी आहे. तुम्ही शॅम्पू वापरताय ना तो सुद्धा विदेशी आहे. काही केलं नाही 75 वर्षात. आपण काही स्व वापरत नाहीये. आपण जे काय 7,000 कंपन्यांचे जे रोज प्रोडक्ट वापरतो ना, तोंडाला फासण्यासाठी पावडर, पॉन्ड्स, काय असेल तुमचा साबण, लाईफ बॉय, हे हिंदुस्तान लिव्हर ही विदेशी कंपनी आहे. नाव फक्त एकेकाळी इंडिया दिलं, आता हिंदुस्तान दिलंय. हे जे विदेशी कंपनीवर बहिष्कार करावा लागेल. ठीक आहे, प्रथम तर शक्य नाहीये. आम्हाला मोठी मोठी उपकरणं आता आम्हाला घेता येणं शक्य नाहीये. पण आम्हाला दैनंदिन काय लागतं? आम्हाला दैनंदिन कपडे लागतात. आम्ही विदेशी कपड्यांचा बहिष्कार करू. एकही विदेशी कंपनीचं कापड खरेदी करणार नाही. जे भारतात बनतं तेच कापड आम्ही घालू. आम्हाला साबण लागत असेल, शॅम्पू लागत असेल, बुटात पायात जोडा लागत असतील, जे काय रोज लागत असेल दैनंदिन, आपल्याला रोज लागणारे उपकरण जवळ 100-125 आहेत. ते 100% स्वदेशी वापरतो. फेअर अँड लवली वापरतो, लाईफ बॉय वापरतो, अजून काय काय सकाळी उठल्यापासून दात घासतो, पेस्ट विदेशी वापरतो, ब्रश विदेशी वापरतो, सगळ्या गोष्टी, चप्पल विदेशी वापरतो. आणि एखाद्याला म्हणत स्वदेशी घे, काय गावंढाळ आहे, अरे तू तो डव वापरत नाही का? का? अमेरिकेचं दुधाने बनवलंय. अरे मग गाढवा दुधाचा साबण वारण्यापेक्षा मग दुधाने आंघोळ कर की. दुधाने आंघोळ कर, शेतकऱ्यांच्या दुधाला भाव येईल. दुधाने बनवलेल्या साबणाचं काय कौतुक करतोय? हजारो वर्ष आम्ही पॉन्ड्स पावडर वापरतोय, फॉरेन लवली वापरतोय. कोण गोरं झालं? कोण गोरं झालं? ब्रिटिशांपेक्षा गोरं आपण व्हायला पाहिजे होतं. झालं गोरं? काय सांगता जाहिरातीमध्ये 15 दिन में गोरे हो जाओगे? झालं का गोरं? काय थापा मारताय? आता आपल्याला त्या थापांना अजिबात बळी पडायचं नाहीये. आपल्याला ही लढाई सर्वांना मिळून लढायची आहे. आणि तुम्ही हो म्हटलाय, या लढाईमध्ये आजच संकल्प करा. आमच्या दैनंदिन लागणारे जेवढी उपकरणे, किमान 10 तरी उपकरण आम्ही स्वदेशी वापरू. किमान 10 तरी. ही लढाई आम्हाला करावं लागेल. कारण या 7,000 ज्या कंपन्या आहेत ना, त्या आपल्याला रोज लुटतायत. रोज रात्री झोपेपासून तर गुड नाईट मॅटिन लावीपर्यंत मारायच्या डासाला आपण रोज आपण मरतोय. एकही भारतीय उपकरण नाही आहेत, एकही भारतीय प्रोडक्ट नाही आहेत.
आम्ही जर सुई जरी आणली ना तर आम्हाला कालांतराने कळते की चायनाची आहे. 2 महिन्याने कळते की आपल्या भारतात सुई बनत नाहीये. आपल्या भारतात सुईची जे नाक असतं ना ते अर्ध गोल असतं आणि चायनाची उभी असते. मग नंतर कळलं अरे चायनाची आहे. किती आम्हाला फसवलं गेलं. गरिबी दूर करेंगे, रोजगार देंगे, 75 वर्ष फक्त आम्हाला फसवलंय. पण आम्ही सुई निर्माण नीट करू शकलो नाही का? आमचं स्व हरपलंय. स्व जे आमचा आत्मविस्मृतीत गेलेला इतिहास आहे. जे जगाला आम्ही सर्व काय दिलं, आयुर्वेद दिलंय, योग दिलंय, शिक्षण दिलंय, जगाला सर्वस्व आम्ही दिलंय. पण आजच आम्ही भिकारी झालोय. मग ते जर आता आपल्याला वैभव मिळवायचं असेल तर का स्वदेशी आंदोलन करू नये? का स्वदेशी चळवळ वापरू नये? अरे आमच्या बाबा अजूनही सदरा पायजमा घालता, किती अभिमानी सांगता येतं. आमचे साधू संत ऋषीमुनी अजूनही स्वभूषा जिवंत ठेवतायत. धोतरवाले आता वारकरी संप्रदाय कुठे शिल्लक दिसत नाहीये. जो तो जेंटलमॅन मस्त की पाय इन शर्ट टाय कुठून आला? मुंबईवरून शिकलोय ना. अरे स्वदेशी या, किमान आपल्या पोषकावर तरी अभिमान बाळगा. टाय घातला म्हणजे जेंटलमॅन झालो म्हणजे काय? अरे गुलाम झालात तुम्ही. आमच्याकडे गुलामाची व्यवस्थाच नाहीये. याच्यामध्ये या पोशाखामध्ये स्वाभिमान आहे, स्व आहे. तो स्वाभिमान आम्हाला प्रत्येक क्षणोक्षणी, दिवाळी जरी असेल दिवा सुद्धा घेताना चायना घ्यायचा नाहीये, स्वदेशी. आमच्या गावात कुठे बनतंय का? गौरी काही असेल आमच्या अवतीभोवती बनलेलं दिसलं पाहिजे किंवा भारतामधलं प्रोडक्ट असलं पाहिजे. ते आपल्याला हळूहळू घरोघरी हे इथंच करायचं असं नाहीये. हे तुम्हाला सुद्धा शेजारच्या घरात जायचंय, शेजारच्या घरच्याने त्या पलीकडच्या घरात जायचंय, तुम्हाला गावागावात जायचंय, वस्ती वस्तीवर जायचंय. प्रत्येकामध्ये ते स्वजागरण करायचंय. आणि हे स्वदेशी जे अभियान आहे ते अभियान इतकं मोठं करायचंय की येणाऱ्या काळात बघा, जे ब्रिटिश जे बंगालची फाळणी सोडून पडून गए, या राज्याची एक फाळणी करू शकले नाही, ज्या ठिकाणी आम्ही हजारो वर्ष आमचे महापुरुष, आमचे राष्ट्रपुरुष केवळ स्वच्या आधारावर या परकीय सत्ता विरुद्ध लढत होते आणि आम्हाला ज्यांनी हिंदू ठेवलं म्हणजे आपला स्वधर्म जिवंत ठेवला, त्याच स्वच्या आधारावर आम्हाला युद्ध करायचंय. म्हणून मी तुम्हाला स्वदेशी आंदोलन सांगितलंय. 50 वर्षापूर्वी जर आम्ही सहज आधुनिक फोटोत जर पाहिलं, किती गाड्यांची संख्या असेल हो त्या काळात? 1000, 2000, 3000. त्या काळात तर सायकलच सगळी होती. आता परदेशात पेट्रोल सुद्धा परदेशातून येतो. म्हणजे ज्या देशातून येतं ना त्यांचा 100 वर्षाचा फोटो पहा, त्या उंटावर भिका मागत होते. आत्ता बुर्ज खलिफा बांधलाय त्यांनी 20-30 वर्षापूर्वी. ते कुणाच्या जीवावर बांधलं? म्हणजे 50 वर्षापूर्वी हजारोच्या संख्येने कदाचित आमच्याकडे वाहनं असतील, गाड्या असतील. आज भारतामध्ये किती गाड्या असतील? एका घरात किमान 4 तरी असतील ना. 140 लोकसंख्या आहे आपली, बरोबर ना? कुटुंब काय असतील ते? कोटीच्या घरात वाहनं झाली आहेत. म्हणजे आम्हाला किती पेट्रोल लागत असेल रोज? मग किती पैसा त्या अरबमध्ये, आघातमध्ये, इराणमध्ये जात असेल, त्या खाडींमध्ये जात असेल? मग त्या उंटांवरून एसी गाडीमध्ये काय येणार नाही का? आपल्याला भिकारी करणार नाही? तर आपल्याला त्याचाही विचार करावा लागेल. विचार करा. पोलिसांना विचारायला तुमच्या संरक्षणासाठी त्यांना पेट्रोलिंग कसं करावं लागतं. पेट्रोल त्यांना जे खर्च करावं लागतं ना ते तुमच्या संरक्षणासाठी करावं लागतं. विचारा, त्यांचा अहवाल घ्या, महिन्याचा पेट्रोलिंगचा खर्च किती आहे. तुमच्या संरक्षणासाठी विदेशाचं पेट्रोल वापरावं लागतं. पण ठीक आहे, आता काळाची गरज आहे, पण किमान कमी तर वापरू. येणारा काळ आमचा आहे, असणार. आम्ही ते युद्ध लढणार. आम्ही आमच्या भारत मातेला परम वैभवला नेण्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. परम वैभवम ने तुम्हे स्वराष्ट्रम. या भारत मातेला आम्ही परम वैभवला नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ज्या भारत मातेचा वैभवाचा कपाळावरचं कुंकू ज्या आक्रमकांनी पुसलंय, त्या भारत मातेचं कपाळावरचं कुंकू पुन्हा वैभवनाय मळवू आणि जगाच्या सिंहासनावर पुन्हा त्याला विराजमान करू. ते केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. म्हणून आम्हाला छोटी 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 यात युद्ध करायची आहे. तर तुम्ही सगळे तयार आहात का नाही? नक्की. तर स्वदेशी आपल्या घरात आजच जाऊन चेक करा. बाथरूम मध्ये जा, हे लगेच त्याची कंपनी चेक करा. नाही तर इथल्या कार्यवाना संघाच्या कार्यकर्त्याला भेटा की स्वदेशीची एक लिस्ट दे मला. जे काय लागेल लगेच तुम्हाला ते देतील की हे स्वदेशी आहेत आता उपकरण बाजारामध्ये, ते घेऊन या. खराब असू द्या आज खराब, पण उद्या चांगला असेल.
खरा मुळात नसतंच कधी. ते तुमच्या मानसिकतेमध्ये जाहिरात बिंबवलेली आहे ना. सलमान खान आंघोळ करतो म्हणजे काय विषय आहे का? ऐश्वर्या आंघोळ करते, ऐश्वर्या फेरल लावती म्हणजे काय विषय आहे का? हे काय गावातलं बनवतो. पण ते खरंच चांगलं आहे. हे जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला सगळं बोगस विकतायत रोजचं. त्यामुळे आज गेल्या पहिल्या आपल्या घरातली याद्या चेक करायच्या. घरात काय काय विदेशी आहे ते सगळे विदेशी यादी करायची. उद्यापासून वापरणार नाही, केवळ स्वदेशी. याच आधारावर आम्ही हे युद्ध करूया. आणि सर्वांना मी या ठिकाणी बोलल्याबद्दल सर्वांचा मनापासून आभार मानतो. आपल्या संतांचे विचार ऐकायचे आहेत. मला छोटेसे विचार या ठिकाणी मांडण्याची जी संधी दिली आयोजकांचे, मी त्यांचे मनापासून आभार मानतो. थांबतो.